आणि केसचा निकाल देणं हे कोर्टाचं काम आहे. मला माझं काम करू द्या. मी दोन्हीकडचे म्हणणे ऐकून घेईन आणि मग निर्णय देईन. जजसाहेब, मी निर्णय सांगत नव्हते, मी फक्त जे काही घडलं ते सांगत होते. पण ते सांगताना भान ठेवा. हो, मी विसरलोच. ही तुमची पहिली केस आहे. तुमच्याकडनं काय अपेक्षा करणार आहे ना? जजसाहेब, हे मुद्दा मला डिवचतायत असं वाटतंय. ॲडव्होकेट कारखानीस, केसवर बोला. सॉरी जय साहेब, मला वाटलं नव्हतं त्या अगदी लहान मुलीसारख्या लगेच कंप्लेन करतील. पण ही सगळी भीतीची लक्षणं आहे बरं का. एनिवे, तुम्ही म्हणालात की माझ्या क्लायंटने तुमच्या क्लायंटला फसवून सह्या करून त्यांना घराबाहेर काढलं, बरोबर? पण हे सगळं असंच घडलं असेल हे कशावरून? असंही झालं असेल ना की तुमच्या क्लायंटने अगदी स्वइच्छेने आनंदाने आमच्या क्लायंटला म्हणजे विक्रांत महाडिकांना स्वखुशीने ते घर दिलं असेल. पण जजसाहेब, ते असं का करतील? का करणार नाही? माझ्या बघण्यात असे अनेक जण आहेत की ज्यांनी स्वतःची प्रॉपर्टी अगदी आनंदाने स्वखुशीने दुसऱ्यांच्या नावावर केली आहे. पण इंद्रजित महाडिकांनी असं काहीही केलेलं नाही. का? त्यांचं मन मोठं नाहीये की ते स्वार्थी आहेत? ऑब्जेक्शन माय लॉर्ड. जज साहेब, यात ऑब्जेक्शन घेण्यासारखं काय आहे? मी फक्त प्रश्न विचारला, आरोप केले नाहीत. ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड. ॲडव्होकेट राणी, तुम्ही प्रत्येक गोष्टीला ऑब्जेक्शन नाही घेऊ शकत. असू द्या माय लॉर्ड. अहो, नवीन आहे ती, पहिल्यांदा केस लढते. आपण तिला सांभाळून घ्यायला पाहिजे. ॲडव्होकेट राणी महाडिक, तुम्हाला तुमचं काही म्हणणं मांडायचं आहे की तुम्ही आधीच हार मानली? नाही जजसाहेब, मला अजून बोलायचंय. विक्रांत महाडिक यांना सुरुवातीपासूनच असं वाटत होतं की फॅक्टरी आणि सगळी प्रॉपर्टी त्यांच्या नावावरती असायला हवी. हो, आणि हे म्हणजे तुम्हाला कसं कळलं? त्यांनी तुम्हाला सांगितलं का? तुमच्याकडे काही पुरावे आहेत का? नाही, पुरावे असे नाहीयेत, पण ते सुरुवातीपासूनच त्यासाठी प्रयत्न करत होते. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. ॲडव्होकेट राणी यांच्याकडे कुठलेही पुरावे नसताना ते माझ्या आशिलावर आरोप करतायत. ऑब्जेक्शन ग्रांटेड. ॲडव्होकेट राणी, तुमच्याकडे जर पुरावे असतील तरच ऑब्जेक्शन रेज करा. सॉरी जजसाहेब. या, हिने ती पहिल्याच दिवशी माफी मागितली. अहो, हिला एक युक्तिवाद नीट मांडता येत नाहीये. काय होणार आहे या केसचं? मला ना आत्ताच या केसचा शेवट दिसायला लागलाय. मालती, आज पहिला दिवस आहे. कळतो तुम्हाला? पहिला दिवस. बिचारी घाबरली आहे. होईल सगळं ठीक. आणि तू कॉन्फिडेंटली लढ, घाबरू नकोस. जज साहेब, माझ्या आशिलावर लावलेले सगळे आरोप खोटे आहेत. जजसाहेब, इंद्रजित महाडिक कामात बिझी असताना विक्रांत महाडिकांनी ही संधी साधली. फॅक्टरीच्या कामाचे पेपर्स आहेत असं सांगून इंद्रजित महाडिकांच्या सह्या घराच्या पेपर्सवरती घेतल्या आणि ते घर त्यांनी स्वतःच्या नावावरती करून घेतलं. यानंतर जयसिंगराव महाडिक म्हणजे आबासाहेब महाडिक यांचे मोठे भाऊ म्हणजे विक्रांत महाडिक यांचे वडील अजूनही जिवंत आहेत
असं भासवून त्यांनी एक तोतया माणूस सगळ्यांपुढे उभा केला. त्यानंतर त्यांनी आबासाहेब महाडिकांना वेठीस धरलं आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबाला घराबाहेर काढलं. आबासाहेब महाडिकांसारखे एवढे मोठे प्रतिष्ठित वडीलधारे माणूस, ज्यांनी लहानपणापासून आपल्याला वाढवलं, सांभाळलं, हे सुद्धा ते विसरून गेले. यांच्यामुळे इंद्रजित महाडिक आणि त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या घरासमोरच्या झोपडीत राहावं लागतंय.